अहिल्यानगर शहरातील भिस्तबाग महाल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। योगाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आरोग्य, शांतता आणि संतुलित जीवनाचा प्रभावी संदेश दिला जातोय। शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समन्वय साधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग आहे। योगामुळे आज जगभरातील लाखो नागरिक सदृढ, निरोगी आणि आनंदी जीवन जगतायत। भारतीय संस्कृती आणि परंपरेत योगाला महत्त्वाचं स्थान असून भारताने जगाला दिलेली ही अमूल्य देणगी आज जागतिक आरोग्य चळवळीची केंद्र बनली आहे। मात्र योग हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक आहे। नियमित योगाभ्यास केल्यास निरोगी, आनंददायी आणि सकारात्मक जीवन जगता येतं। भिस्तबाग महाल या निसर्गरम्य ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं योगासनं, प्राणायाम आणि ध्यानधारणेद्वारे निरोगी जीवनाचा संदेश देण्याचं काम करण्यात आलंय, असं प्रतिपादन किरण संपत बारसकर यांनी केले। तर या निमित्ताने एक सांगते मी की आपण जर स्वतःला पुश नाही केलं तर ते काहीच होऊ शकत नाही। आणि थोर लोक आपल्याला सांगून गेलेली आहेत की केल्यानेच होतं आहे रे। जोपर्यंत आपण उठून करत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही उठवणार नाही, कुणीही हात धरून आपल्याला उठवणार नाही, आपल्यालाच सुरुवात करावी लागणार। आणि मला असं वाटतं की आज हा खूप छान पर्व काळ आहे की आज आपण सगळेजण आज सूर्याच्या आधी सगळेजण उठलेलो आहे। आणि त्याचप्रमाणे असंच आपण रोज आपली थोडी थोडी आपण 2 मिनिटापासून सुरुवात करून असंच आपण एक तास आपल्याला रोज देऊ। आणि त्याचप्रमाणे मी बाळासाहेब हापसे सर आणि तसेच रुपाली माने मॅडम यांच्या दोघांचे खूप खूप आभार मानते की तुम्ही आमच्यासाठी असा अमूल्य असा वेळ दिला आणि आम्हाला असे छान मार्गदर्शन केले आणि आरोग्याविषयी तुम्ही आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानते। आणि तसेच विनय पवार यांचे सुद्धा आभार मानते। तुमचे व्हिडिओज वगैरे मी खूप दिवसांची पाहते, पण कधी असा योग आला नाही की म्हणजे मी त्यांना खूप वेळा बोलले की मी येईन म्हणून वर्कआउट करायला, पण मला कधी जमलं नाही। तर मी नक्कीच प्रयत्न करेन की रेग्युलर मी वर्कआउट वगैरे करेन। तसेच रुपाली मॅडम पण आपण जो पवन नगरचा जो हॉल आहे आपला राम मंदिराच्या समोरचा, तिथे पण आपण रुपाली मॅडम तर्फे म्हणजे मार्फत त्यांच्या मार्फत आणि संघर्ष प्रतिष्ठान मार्फत आपण योगा सेशन चालू करणार आहेत। तर सर्वजण आपल्या आरोग्याची काळजी घ्या। भिस्तबाग महाल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला। यावेळी किरण संपत बारसकर, रुपाली माने, अमोल कदम, अश्विनी भोस, राजेंद्र बोस, मोनाली बोरुडे, बाळासाहेब हापसे, विनय पवार, योगेश एरंडे, श्रावणी पवार आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना रुपाली माने म्हणाल्या, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मनुष्य आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे विविध आजारांना सामोरे जावं लागतंय। मानसिक तणाव, असंतुलित जीवनशैली आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत। याच पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या जीवनात योगाचं महत्त्व अधिक वाढलंय। नियमित योगाभ्यास केल्यास शरीर तंदुरुस्त राहतं, मन देखील प्रसन्न राहतं आणि निरोगी जीवन जगण्यास मोठी मदत होते। कार्यक्रमादरम्यान अमोल कदम आणि विनय पवार यांनी देखील विविध योगासनांचे आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांना योगाचं महत्त्व पटवून दिलं। योगाच्या माध्यमातून शरीराची लवचिकता वाढते, मानसिक एकाग्रता सुधारते, तणाव कमी होतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, असं त्यांनी यावेळी सांगितलं। नमस्कार। तर आज 17व्या योग दिनाच्या दिवशी मी एवढंच बोलू इच्छिते की आपण या धकाधकीच्या जीवनात 1 तास तरी आपल्या स्वतःला दिला पाहिजे। आणि त्याचप्रमाणे जर आपलं शरीर निरोगी असेल तरच आपण आपले विकास करू शकतो आणि त्या प्रगतीपथावर आपण तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा आपलं शरीर निरोगी असेल। आणि त्याचप्रमाणे आपल्या अंगात स्फूर्ती येण्यासाठी आपल्याला व्यायामाची खूप गरज असते आणि त्याचप्रमाणे आपला आहार विहारही व्यवस्थित असला पाहिजे। या दिना दिवशी मी एवढंच बोलू इच्छिते की आरोगी राहा, निरोगी राहा आणि आपले जीवन सुखकर करा। रुपाली माने, आज जागतिक योग दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा। आज जागतिक योग हा इंटरनॅशनल योगा हा 17वा योग दिन आहे। 17 वर्ष झाले की जे आपले पंतप्रधान आहेत मोदीजी
त्यांनी आपल्याला ही योगाची सगळ्या पूर्ण जगासाठी जी आपल्याला खुली करून दिलेली आहे, जी मान्यता दिलेली आहे, तर त्यांच्यासाठी खूप धन्यवाद की त्यांनी सगळ्यांचं आरोग्य सुंदर राहावं, सगळ्यांनी आपल्या आरोग्याकडे चांगल्या दृष्टीने पाहावं, म्हणून त्यांनी आपल्याला सर्वांसाठी ही जागतिक योगा ही जी संकल्पना आहे ती स्पष्ट केलेली आहे. तर प्रत्येक वर्षी याची एक थीम असते, तर ह्या वर्षी याची या योगा डेची थीम आहे योगा फॉर एजिंग, म्हणजे आपलं निरोगी आयुष्य जगण्यासाठी वृद्धत्वाकडे जाणारी जी आपली वाटचाल आहे त्याला बदलण्यासाठी योगाच्या माध्यमातून आपण कसं त्याला सुधारू शकतो त्या आपल्या पूर्ण वाटचालीला, तर त्यांनी ती संकल्पना स्पष्ट केलेली आहे. तर आज इंटरनॅशनल योगा डे सगळीकडे जगभरात स्कूल कॉलेजेसमध्ये सगळ्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये साजरा केला जातो. तर आज किरणताईंनी सुद्धा आमच्या या वॉर्डमध्ये ही संकल्पना खूप छान म्हणजे त्यांनी आम्हाला 8 दिवसापूर्वी हे सांगितलं होतं की आम्हाला हे करायचं आहे, तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि अजूनही त्यांच्याबरोबर राहणार आहोत. त्यांनी ही संकल्पना जी महिलांसाठी त्यांची तडफड आहे, तर प्लीज सगळ्यांनी त्यांच्या ह्या संकल्पनेला साथ द्या आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. धन्यवाद. यस, तर आज 21 जून आज आंतरराष्ट्रीय योगा डे आणि योगा डे हे भारताची दिन आहे. भारतातून सुरुवात झाली आणि आपण प्राचीन काळात जर गेलो तर पतंजली महर्षी यांनी चांगल्यापैकी भारतामध्ये प्रसार केला आणि आज त्याच्यानंतर रामदेव बाबा असतील असे अनेक योगगुरू होऊन गेले आणि आहेत की ते आपल्या योगाचा प्रसार करतायत आणि जगाने सुद्धा आपली दखल घेतली आणि आजच्या दिवशी जवळपास संपूर्ण जगामध्ये संपूर्ण विश्वामध्ये योगा डे साजरा केला जातो. आणि योगाचं फार महत्त्व आहे, कारण आज आपण सर्व काही विकत घेऊ शकतो परंतु चांगलं शरीर निरोगी शरीर विकत घेऊ शकत नाही, ते आपल्याला मेहनत करावं लागते, बनावं लागतं. तर फक्त योगा आजच्या दिवशीच नाही तर दररोज करणं गरजेचं आहे, प्रत्येक दिवशी. कारण जर तुम्ही स्वतःसाठी जर वेळ काढला तर शरीर तुम्हाला आयुष्यभरासाठी चांगलं साथ देऊ शकतो. म्हणून मी आजच्या योगा डेच्या दिवशी आवाहन करतो की संपूर्ण भारतवासी जर आपण विचार करतो की भारत शक्तिशाली बनवायचा, तर आजारी लोकांनी कधी भारत महासत्ता होऊ शकत नाही. त्यासाठी निरोगी लोकांची आवश्यकता आहे, निरोगी पिढीची आवश्यकता आहे, निरोगी मुलांची आवश्यकता आहे. तर सुरुवात आपण फक्त मुलांना आवाहन करून जमत नाही, आपण स्वतः करणं गरजेचं आहे. कारण मुलं आपल्याला फॉलो करतात. आपण घरात आपण काय करतो, आज मोबाईलच्या जमान्यामध्ये संपूर्ण आजची पिढी मोबाईलमध्ये व्यस्त आहे, तर ते कुठंतरी बदलायला पाहिजे चित्र. आणि जर आपण घरातून जर व्यायामाची सवय लावली, योगाची जर सवय लावली, तर आपली पुढची पिढीसुद्धा आपली दखल घेत आणि आपण चांगल्यापैकी आपलं कुटुंब आपला देश आपण चांगल्यापैकी शक्तिशाली बनवू शकतो, निरोगी बनवू शकतो आणि आपण एक चांगल्यापैकी लाईफस्टाईल जगू शकतो. एवढंच मी सांगू शकतो. धन्यवाद. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.